सर्वांना जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण कविता बघणार आहे। अंधाराकडून प्रकाशाकडे जी वाट जाते त्याविषयी ही कविता आहे मित्रांनो। आपल्या आयुष्यात खूप संकट येतात मित्रांनो, पण त्यावरती मात करणे खूप गरजेचं असतं। जर आपण त्यावरती मात केली नाही तर आपल्या आयुष्यात आपण कोणतंही ध्येय साध्य करू शकत नाही। त्याकरताची कविता आहे। कवितेचं नाव आहे मित्रांनो अंधाराकडून प्रकाशाकडे। माझे प्रकाशाकडून दिवस चालले अंधाराकडे, दिवस चालले अंधाराकडे। मी बदलवे त्यांनाही अंधाराकडून प्रकाशाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रकाशाकडून अंधाराकडे। दिवस माझे आत्ता चालले घर संसारासाठी स्वतःला विसरून आयुष्य माझे वेचले। नवरा मुले आपले हेच विश्व सतत त्यातच मी रमलो। सतत त्यांना काय हवं नको बघण्यात माझे सारे आयुष्य सरले। मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना कधी नाही जोडले। संसाराचे रहाट गाडग चालवण्यासाठी नवऱ्याचं आयुष्य त्यात गुंतले। स्वतःचे अस्तित्व बनण्यात मुलंही भरारी घेत चालले। अचानक मला एकटेपण येऊन ते मला खायला उठले। वेळ द्यायला माझ्यासाठी वेळच कोणाकडे नाही उरले। स्वतःलाच धीर देऊन उभे राहायचे माझे ठरले। टेन्शन न घेता आता मस्त जगायला हवे असं मला वाटले। देवाशी भांडण करून त्यांच्यावर खूप मी रागवले तर कधी चिडले। मन शांत करून पूजा अर्चा करुणी ध्यान धारणेत स्वतःला रमवले। स्वतःचा मित्र बनून स्वतःशीच बोलत पण कधी मी राहिलो सतत नवीन काही शिकत स्वतःला शिकवत मनाला गुंफवत राहिलो। एकट्याने शॉपिंग करून हॉटेलमध्ये जाऊन पिक्चर पण पाहिलो। स्वतःलाच काय हवं नको विचारत मी माझे मलाच लाड पुरवले। एकांतात चित्र काढून रंगवत स्वतःची पाठ थोपवत प्रोत्साहन दिले। गाणे गाऊन स्वतःलाच टाळ्या वाजवत दाद देत माझ्या स्तुतीत मिरवलो। स्वतःला बदलून त्यांनाही मी अंधाराकडून प्रकाशाकडे चालवण्यासाठी वळवले। तर मित्रांनो, अशा प्रकारे कविता होती। कविता कशी वाटली सांगायला फक्त विसरू नका।